भाजपा आदिवासी आघाडी मोर्चा धुळे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी रमेश सूर्यवंशी यांची निवड। भारतीय जनता पार्टीच्या आदिवासी आघाडी मोर्चा धुळे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी रोहोड तालुका साक्री जिल्हा धुळे येथील काँग्रेस कमिटीचे माजी उपाध्यक्ष रमेश छगन सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। साक्री तालुक्यातील भाजपा कार्यालय येथे रमेश सूर्यवंशी आणि अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश सोहळा पार पडला। धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने यांच्या हस्ते आदिवासी आघाडी मोर्चा जिल्हाध्यक्ष के.टी. सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत रमेश सूर्यवंशी आणि प्रवेशित कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली। सूर्यवंशी यांच्या नियुक्तीमुळे पक्षाची संघटनात्मक व रचनात्मक ताकद वाढण्यास मदत होईल। येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचा दृष्टिकोन, ध्येय धोरणे, विकासाचे कार्यक्रम जनतेपर्यंत घेऊन जाण्यास त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे। सातत्याने कार्यकर्त्यांशी संवाद आणि जनसंपर्क ठेवून राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि शेवटी स्वतः या निष्ठेने आपण काम कराल। येत्या काळात आपण संघटन बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सक्षम कराल अशी अपेक्षा व्यक्त करून रामकृष्ण खलाने यांनी रमेश सूर्यवंशी यांना शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी भाजपा आदिवासी आघाडी ग्रामीण उपाध्यक्ष तथा कुडाशी सरपंच वसंत अहिरे, आदिवासी आघाडी महामंत्री सरपंच संदीप शांताराम चौरे, आदिवासी आघाडी सचिव शेवगे, उद्योजक वंजी वामन पवार, आदिवासी आघाडी सरचिटणीस बोधगाव, उपसरपंच लक्ष्मण सूर्यवंशी, सरचिटणीस पांडुरंग साबळे, कुडाशी ग्रामपंचायत सुतारे सदस्य कांतीलाल ठाकरे, गोविंदा गावित, मापलगाव यांचीही निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी भाजपा धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने, माजी कृषी सभापती हर्षवर्धन दैते, भाजपा उपाध्यक्ष चंद्रकांत भैया भांबरे, आदिवासी आघाडी मोर्चा जिल्हाध्यक्ष के.टी. सूर्यवंशी, सरचिटणीस शैलेंद्र आजगे, पिंपळनेर मंडळ अध्यक्ष विकी कोकणी, माजी जिप सदस्य विजू ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य उत्पल नांद्रे, डॉक्टर पगारिया, घरटे सर, गुलाब चौरे, जैताने मंडळ अध्यक्ष चंदू पवार, पिंपळनेर शहर सरचिटणीस शंकर बाविस्कर, कृषी उत्पन्न बाजार कमिटी सभापती ऋतुराज ठाकरे, धनंजय घरटे, माजी पंचायत समिती सदस्य रमेश सरक आदींच्या उपस्थितीत साक्री भाजपा कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।